तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो म्हणजे MBA CET डिफिकल्ट आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. मग तरीही हजारो विद्यार्थी दरवर्षी CET मध्ये का अडकतात? याचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर अशा विद्यार्थ्यांना सिलेबस मात्र पूर्ण येतो, पण CET काय आहे हे त्यांना माहिती नाही. याचं मागचं कारण काय आहे? तर त्यांचं प्रिपरेशन जे आहे, त्यांच्या प्रिपरेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. मग तुम्हालाही असंच वाटत आहे का? कन्सेप्ट समजतो पण पेपरमध्ये क्वेश्चन होत नाही. मॉक टेस्ट देतो पण स्कोर वाढत नाही. टाइम कमी पडतो त्यामुळे पॅनिक होत आहे. आणि तुमचं जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सर्वांचं स्वागत आहे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल वरती. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MBA CET फेल होण्याचं कारण अजिबात सांगणार नाहीये, तर ते क्रॅक कसं करायचं याचं सोल्युशन तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्यासोबतच तुमच्या प्रिपरेशनमध्ये ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला पावला पावलावर कशी हेल्प करणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि ही MBA CET क्रॅक करता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता तुम्ही MBA करायचं ठरवले म्हणजे नक्कीच तुम्ही बेस्ट करिअर पाथ निवडलेला आहे. बघा MBA मध्ये करिअर का करावं, तर याचे खूप फायदे आहेत. एक तर तो ग्लोबली रिलिव्हंट आहे. म्हणजेच काही टेक्निकल स्किल्स असतात जे की बदलत असतात, जसं की AI आहे, ऑटोमेशन आहे, ग्लोबल कॉम्पिटिशन आहे, हे बदलत असतं. परंतु या टेक्निकल स्किल्सला सुद्धा मॅनेज करावं लागतं. आणि हे मॅनेजमेंट थिंकिंग, हे मॅनेजमेंट स्किल्स जे आहेत ते केव्हाही बदलत नाहीत. ते नेहमी स्टेबल असतात, टिकत असतात आणि गरजेचे असतात. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला ग्लोबली त्याची अपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे, ग्लोबली रिलेव्हंट असल्यामुळे. त्यासोबतच फास्ट ट्रॅक करिअर ग्रोथ आहे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर तुम्हाला जर एखाद्या मोठ्या पोस्टवरती जायचं असेल, फॉर एक्झाम्पल मॅनेजरच्या पोस्टवरती तुम्हाला जायचं असेल, जर तुम्ही ग्रॅज्युएशन बेसवरती जायचं ठरवलं तर त्यासाठी तुम्हाला 6 ते 8 वर्ष खर्च करावे लागतात. परंतु तेच जर तुम्ही MBA करून जर करायचं ठरवलं तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 4च वर्ष लागणार आहेत. म्हणजेच हे फास्ट ट्रॅक ग्रोथ करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यासोबतच निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. कारण बघा, जो ग्रॅज्युएशन करणार आहे तो फक्त नेहमी जॉबच करणार आहे, काम करणार आहे. परंतु MBA झालेला जो व्यक्ती आहे तो काम कसं करायचंय, का करायचंय, केव्हा करायचंय, या सर्व गोष्टींचा निर्णय घेत असतो. त्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढणार आहे. बरोबर आहे. कारण कंपन्यांना आज कसा व्यक्ती हवाय जो समस्या ओळखतील, बरोबर आहे, त्यासोबतच जबाबदारीने निर्णय घेतील, जो डिसिजन मेकिंग मध्ये बेस्ट आहे, अशा लोकांची गरज आहे. त्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा MBA मुळे वाढणार आहे. आणि त्यासोबतच MBA तुम्हाला स्पेशलिस्ट प्लस लीडर सुद्धा बनवतो. म्हणजे बघा, तुम्ही जर MBA मध्ये फायनान्स घेतलं तर तुम्हाला बिझनेस नंबर्स काय आहेत हे समजतात. तुम्ही जर मार्केटिंग घेतलं तर ग्राहकाचा मेंदू कसा चालतो हे तुम्हाला कळतं. HR घेतलं तर तुम्हाला माणसं हाताळता येऊ शकतात. तुम्ही जर ऑपरेशन्स घेतलं तर तुम्हाला सिस्टीम चालवता येते. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर तुम्ही एक टीम लीड करू शकता. तुम्हाला फक्त फॉलो नाही करायचं, तुम्हाला लीड करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला MBA स्पेशलिस्ट आणि लीडर सुद्धा बनवतो. मग तुमच्या बेस्ट फ्युचरसाठी तुम्हाला MBA CET देणं गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांना MBA CET मध्ये अडचणी काय येतात, त्याचं रिझन काय आहे, का विद्यार्थी नेहमी दरवर्षी अडकतात MBA मध्ये, तर त्याचे रिझन्स मी तुम्हाला आज देणार आहे. एक म्हणजे MBA CET हा सिलेबस नाही तर एक माइंडसेट आहे. भरपूर असे विद्यार्थी आहेत, त्यांना काय वाटतं की सगळे टॉपिक्स जर आपण अभ्यास केले तर CET निघणारच आहे. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, MBA CET काय तपासतं, तुम्ही किती सिलेबस कंप्लीट केला हे तपासत नाही. MBA CET नेहमी एक्झामिनेशनच्या माध्यमातून तुमची स्पीड तपासतं. किती लवकर तुम्ही अशा प्रश्नांना ओळखू शकता आणि सॉल्व्ह करू शकता हे तपासतं. तुमची ॲक्युरेसी तपासतं, तुमची अचूकता तपासतं. राईट? आणि वेळोवेळी बरोबर वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता तुमची तपासली जाते. मग ज्यांचा अभ्यास स्लो आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे ते यामध्ये स्ट्रगल करतात. आलं लक्षात? सेकंडली म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट ही खरी अडचण आहे. मग यामध्ये कसं प्रॉब्लेम होतो बघा, की प्रश्न सोपे वाटतात पण वेळ खूप कमी असतो. मग विद्यार्थी काय करतात, एकाच प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करतात आणि अवघड अवघड क्वेश्चन सोडवण्याचा पहिला हट्ट करत असतात. मग त्यामुळे काय होऊन जातं की जे सोपे सोपे प्रश्न आहेत जिथे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मार्क्स मिळणार आहेत ते क्वेश्चन्स राहून जातात आणि तुमची वेळ संपून जाते. मग टाइम मॅनेजमेंट यामध्ये खूप महत्वाचं आहे, जे की आपण पुढे बघणार आहोत कसं करायचंय. त्यानंतर CET मध्ये सगळं येणं गरजेचं नाही, हे लक्षात घ्या.
कारण भरपूर विद्यार्थी काय करतात की प्रत्येक टॉपिक परफेक्ट करायचंय असं हट्ट करत असतात, असं प्रयत्न करत असतात. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये 100% सिलेबस नकोय. इथे 60% सिलेबस करायचा आहे, परंतु त्यावरती 100% कमांड असायला हवी, है ना. आणि ज्याला हे समजतो तो पुढे जातो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मॉक टेस्ट मध्ये चुका होत असतात. मॉक टेस्ट चुकीच्या पद्धतीने दिलं तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, कारण मॉक टेस्ट एक खूप महत्वाचा टप्पा आहे जे की तुम्हाला एक्झाम लाईक सिच्युएशन मध्ये टाकतो. आणि जितकी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता तितकंच तुम्हाला एमबीएसीटी रिअल एक्झाम मध्ये फायदा होतो. मग मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अनालिसिस करून तुम्हाला तुमच्या मॉक टेस्ट द्यावे लागतात. तुम्हाला स्वतःला डायग्नोज करता आलं पाहिजे. चूक का झाली, है ना, स्कोर का वाढत नाही, हे सर्व डायग्नोज करता आलं पाहिजे. आलं लक्षात. मग त्याचं सोल्युशन काय आहे? तर याचं सोल्युशन आणि बाकी सर्व प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनने डिझाईन केलेल्या MBA CET 2026 कंप्लीट कोर्समध्ये मिळणार आहे. कारण यामध्ये तुमच्या CET प्रिपरेशनसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व प्रिपेअर केले जाणार आहेत. तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे MBA केल्यानंतरचे काय काय बेनिफिट्स आहेत आणि त्यासाठी MBA CET मध्ये काय काय अडचणी येतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करून तुम्हाला बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन MBA CET 2026 कंप्लीट कोर्स न्यू इयर बॅच लॉन्च करत आहे, जिथे तुम्हाला CET प्रिपरेशनमध्ये जे जे स्ट्रगल पॉईंट्स आहेत ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केले जाणार आहेत. तर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अजिबात विसरू नका, 1 जानेवारी पासून आपली बॅच जी आहे ते सुरू होत आहे. यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. कारण ही जी बॅच आहे ही स्ट्रक्चर्ड बॅच आहे, ज्यामध्ये तुमचं पूर्ण MBA CETचं सोल्युशन, MBA CETचं प्रिपरेशन होणार आहे. आता यामध्ये काय आहे की तुम्हाला कन्सेप्ट समजतो पण क्वेश्चन होत नाही. त्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे लाईव्ह लेक्चर्स आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या कंबाईन लँग्वेजमध्ये ही इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन्स होणार आहेत. आणि रेकॉर्डेड सेशन त्यासाठी आहेत ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन करता आलं नाही, काही कारणास्तव मिस झालं, तर त्या लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड सेशन तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता. आलं लक्षात. आता तुमची अडचण आहे की बाबा स्पीड येत नाही, मग त्यासाठी तुमच्यासाठी टॉपिक वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा आहेत. एक्झाम लाईक मॉक टेस्ट असणार आहेत, जे की तुम्ही मॉक टेस्ट देऊन तुमची स्पीड वाढवू शकता, ॲक्युरेसी वाढवू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला स्वतःला सुद्धा डायग्नोज करता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला अडचण असते की मॉक टेस्टमध्ये स्कोर फ्लक्च्युएट होत आहे, कधी कमी होतोय कधी जास्त होतोय, है ना. याचं सुद्धा सोल्युशन तुम्ही मॉक टेस्टच्या द्वारे सॉल्व्ह करू शकता. मग मॉक टेस्ट देऊन सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. आणि त्यासोबतच तुम्हाला एकदम इझी लँग्वेजमध्ये नोट्स सुद्धा मिळणार आहेत, जे की फुल सिलेबस एक्झाम ओरिएंटेड नोट्स असणार आहेत, जे की CET स्पेसिफिक असणार आहेत, है ना. एक्स्ट्रा अशी बोर होणारी थेरी सुद्धा त्याच्यामध्ये नसणार आहे. एकदम एक्झाम रिलेव्हंट आणि सोप्या भाषेमध्ये आणि क्विकली तुम्हाला करता येईल असे हे नोट्स मिळणार आहेत. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला भाषेचं अडचण असेल तर त्याचंही सोल्युशन आहे, कारण सोप्या भाषेत हे सर्व गोष्टी असणार आहेत. तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट्स असाल तर तुम्हाला हे ॲडव्हान्समध्ये कन्वर्ट करून देणार आहे बॅच. त्यासोबतच तुम्ही जर रिपीटर असाल तर तुम्हाला सुद्धा हे बेस्ट असणार आहे, कारण येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी यामधून तुमची पूर्ण तयारी होणार आहे. कारण आपल्याकडे लाईव्ह बॅचेस तर आहेत, त्यासोबतच एक एक्झाम रिलिव्हंट आणि बेस्ट क्वालिटी रिसोर्सेस सुद्धा आहे, ज्याचा वापर करून तुमचं प्रिपरेशन तुम्ही बूस्टअप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये नक्कीच क्वालिफाय होऊ शकता. आता या बॅचच्या द्वारे तुमचं काय काय सिलेबस कव्हर होणार आहे, तर तुमचे 4 युनिट आहेत हे लक्षात घ्या. एक तर लॉजिकल रिझनिंग आहे, जो की सगळ्यात जास्त वेटेज असणारा युनिट आहे, ज्यामध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. हे लॉजिकल रिझनिंग जो आहे तुमचा पूर्ण कव्हर केला जाईल. अबस्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, जो की सगळ्यात लहान युनिट आहे, परंतु तितकाच स्कोरिंग आहे आणि महत्वाचा आहे. तो सुद्धा तुमचा या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचा मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड असणार आहे, ज्यामध्ये मॅथ्स रिलेटेड सर्व प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे सुद्धा लाईव्ह इंटरॅक्शन सोबत तुमचं कव्हर केलं जाणार आहे. त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि व्हर्बल ॲबिलिटी, जो की तुमचा इंग्लिश ग्रॅमर है ना, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन याच्यावरती असतो, हे सुद्धा लाईव्ह बॅचेसमध्ये कव्हर केलं जाणार आहे.
तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, न्यू इयर बॅच आहे ही 1 जानेवारी पासून आपली सुरू होत आहे. या नंबरवरती तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच सुरू करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. ती कशी करायचं मी तुम्हाला सांगतो. बघा, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे. ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या डॅशबोर्डवरती खाली बघायचं आहे, स्टोअर सेक्शन तुम्हाला दिसेल. या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MBA CET असं सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे, जॉईन करायचं आहे. बघा, त्या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा दिसतील. जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायचे असतील ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे पाहता येऊ शकतात. सो त्यानंतर तुम्ही जॉईन करून तुमचा कोर्स, तुमची जी प्रिपरेशन आहे ते स्टार्ट करू शकता.